मला काय वाटतं माहितीये ना, ती टवळी इथंच कुठेतरी आहे. देवा बघ कसं साड्या बघतोय. मला वाटतं पाणी कुठेतरी मुरतंय. हा, इकडे या देवाबाईचं टेन्शन आणि तिकडे त्या हिरोचं टेन्शन. तर त्याचं काय टेन्शन, बिचारा साडी तर घेतोय ना. अरे पण तो साडी कोणासाठी घेतोय? हा, आज तो बॉम्ब फोडणार असेल. आज तो पोरगीला विचारायला चालला असेल ना, म्हणून घेतोय साडी. कालाकोट काही करून आपल्याला हे थांबवायला पाहिजे. ए काय रे, काय चाललंय तुमचं? नाही नाही काय नाही. भावा हे सब देतो, सगळे दे आपल्याला. हा कबीर, ए कबीर, कबीर तुझं लक्ष कुठे भावा? दे साडी देती. देवा ही राहू दे ना माझ्यासाठी, म्हणजे मला हवी होती ही साडी. कबीर अरे तुला कशाला हवी आहे साडी रे? हा डॉलीबाईन साडी हवी असेल है ना? घे घे. ए हा ढापण्या कशाला घेईल त्या टवळीसाठी साडी? हा, नाही तर काय बाई, काय तू पण. हा म्हणजे मी मोनिका मॅम साठी कशाला साडी घेईन ना, ही ऍक्च्युली एका स्पेशल व्यक्तीसाठी आहे. कबीर लय भारी रे, आपल्याला नाव तर सांग. ए कबीर अरे घे ना, पण कबीर आपल्याला नाव तर सांग. कालाकोट तो मेसेज डिलीट केलाय ना तू? बाईला त्या पोरीचं नाव कळलं नाही ना अजून? नाही कळलं रे, कधीच मेसेज डिलीट केलाय. जायला हा कबीर जर आता काही बोलला ना तर काय मात्र खरं नाही. नाही नको, थांबव त्याला, थांबव. भाई अरे ही साडी बघ ना, काय मस्त आहे. अरे पण आपलं नाव तर सांग ना. नाव आत्ता नको, तू मला संध्याकाळी भेट, मग मी तुला सांगतो. कालाकोट या गप्पच्या तोंडावर काळा डाग असणार, पहिले याचं थोबाड बंद ठेवायला पाहिजे आपण. हा यार, काही करून ना कबीरला देवाला भेटून देता कामा नये. बरं ठीक आहे, संध्याकाळी आपल्याला नाव कळलं पाहिजे. पण एक काम कर, अजून 2-4 घे साडी आपल्याकडनं गिफ्ट. नाही नाही नको नको, ही साडी आहे ना मी माझ्याकडूनच देईन. म्हणजे माझं हे पहिलं गिफ्ट आहे ना, आणि ही साडी देऊन मी माझ्या मनातलं तिला सांगणार आहे. सो ही माझ्याकडूनच असू दे. अरे बस काय कबीर भावा, अरे घे ना हे. अरे तुझं आणि आपलं काय काय वेगळं आहे काय? अरे तू आपलाच आहेस, आपल्या घरामधला आहेस, है की नाही? अरे तू तर आपला बाई कंट्रोल, बाई कंट्रोल. नाही पण तू काय बोलत होता? हा कोण आहे आपला? बोल ना देवा, हा कोण आहे आपला? आके अगं तो आपलाच पोर आहे ना. आपला एकदम दोस्त आहे, एकदम जिगरी आपला. काय बोलला? हा जिगरी? अरे हा ढापण्या कसला आपला जिगरी फिगरी? हा अके बाप, तू आज जा ना, है ना, आराम कर, तुझ्या गोळ्या घे जा, तुझं डोकं दुखत असेल है ना. मला काय धाड भरली, मी नाही जाणार. अक्का एक काम कर ना, आपल्यासाठी मस्तपैकी कॉफी टाक ना, है ना. जा आज जा. अरे कबीर दादा, साडी घेताय? कोणासाठी? तुझ्यासाठी. काही प्रॉब्लेम आहे? माझ्यासाठी?
थँक्यू थँक्यू. पण ना माझ्यासाठी ना शेवाळी रंग घेऊ नका, म्हणजे ते घातलं ना की अंगाला खाज उठल्यासारखं होतं. झालं तुझं सगळं? मग आता काम काय ते सांग. हा आठवलं. राधा तुम्हाला बोलवत आहे. ठीक आहे, तू हो पुढे, मी आलोच. ही साडी पण छान आहे, घ्या. इसका कितना हुआ? हे कबीर, काय हे पैसा आपण देणार हा? जा तुझा. अरे पण देवा. ए कबीर, आपण सांगितलं ना ते फायनल असतं काय. आता काय? आता एक आपल्याला ती साडी देण्यापासून कबीरला अडवायचं आहे. पण हे चॅलेंज उचलतो आणि त्याला साडी सकट उचलून आणतो का नाही बघ. अरे बाबा, तू कोणाला उचलू नकोस रे आता. हा सत्य बोलतोय ना, ते बरोबर बोलतोय. कबीरला देवाला भेटण्यापासून अडवायला लागेल, नाहीतर ही क्रिमिनल कोर्टातली केस आहे ना, ती फॅमिली कोर्टात जायची. ए गब्बर, पैसा दे याचा. देवा, तू संध्याकाळी भेट. हा, आणि संध्याकाळी आपलं नाव कळलं पाहिजे काय. तुला आम्ही भेटायला देऊ तेव्हा भेटशील ना तू. देवा, हे घे तुझी कॉफी. आपल्याला नको. अरे तू म्हणला होता ना कॉफी पाहिजे म्हणून. देवा, हा असं काय? कोणाला आत घेत नाही, साड्या पण आत घेऊन गेला. म्हणजे ती टवळी नक्कीच आत असणार. राधा, राधा, आहेस का? कबीर काय झालं? बाहेर आहे ना लवकर. 5 मिनिटं थांब, आलेच. इतका वेळ मी तुझी वाट बघत होते, आता तू 5 मिनिटं माझी वाट बघ. लवकर ये ना प्लीज. हो आले. राधा ताई, राधा. अगं बाई, आंघोळीला गेल्यात वाटतं. अगं बाई, कबीर दादाने खरंच माझ्यासाठी साडी घेतली की काय? वा 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 वा, खूप सुंदर दिसते साडी. ला 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 ला. पिंकी, पिंकी. कबीर काय रे, काय झालं? काय होणार, तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धोपाटणं. म्हणजे साडी गेली आणि बहुतेक साडीवाली जाणार आता. पिंकी, पिंकी. कबीर,
तोहफा 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 लाया 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 प्यारी का तोहफा तेरा बना है जीवन मेरा प्यारी लय खुश दिसतंय तुम्ही. काय झाला काय? कबीर दादाने माझ्यासाठी साडी घेतली. अच्छा हीच साडी आहे काय? ती साडी फॉल्टी आहे, डिफेक्टिव्ह पीस आहे. साडीवाला सांगत होता आपल्याला. सत्या, ती कुठे घेऊन मला दे ना. नाही नाही, ते आपण बदलून आणतो ना. आलो आलो. सत्या ऐक ना, मला साडी दे. साडी पाहिजे तुला. ये ये ये. अरे द्या ना, ये दे. ये ना, साडी रावण, दे. ये, ये, हवी पाहिजे साडी दे, पाहिजे. please, एक, 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 एक. नाही आपल्याकडे. साडी पाहिजे तुला. ए गब्बर प्लीज साडी दे. हे बघ प्लीज. साडी. प्लीज द्या ना साडी यार. काय छळताय तुम्ही? चळतोय गब्बर. काय बोलतो बा कॉलर? आपण चळतोय. जाम डेंजर आरोप केला तू आपल्यावरती. हा हा साडी पाहिजे तुला. हो, घे, दे. घेऊन टाक. घे, घे. साडी घे, साडी. आता दे. पहिला एक आता सांग मला, तू कोणासाठी घेतली साडी? तू आधी साडी दे, मग मी सांगतो. साडी पाहिजे? घे. अरे एक आपण देतो तुला. आपण घे. अरे गब्बर, अरे बघ केवढा दमला बघ कॉलर. बघ 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 बघ. देऊ तुला साडी. दे ना सध्या. दे ते साडी दे. घेऊन टाक, घेऊन टाक, घेऊन टाक, घेऊन टाक, घेऊन टाक. दे ते साडी दे, साडी दे. तुझ्याकडे ए, घे घे कबीर, साडी अरे घे. तू वर कसा गेला? अरे दे ना. ऐक. अरे दे ना साडी. एक पाहिजे. अरे घे, घे. अरे प्लीज साडी दे साडी ना. पाहिजे तुला. चल मग नाव सांग, कुणासाठी घेतली साडी? बोल बोल बोल. बोल बोल. अरे तुम्हाला नावच ऐकायचंय ना. मग तुम्ही संध्याकाळी देवासोबत या ना, मग एकत्रच सांगतो नाव. हा अरे पण जिच्यासाठी साडी घेतली ती साडी दिल्यानंतर नाही बोलली तर आता सांग ना. चल पटकन सांग. ए गब्बर, हा नाव सांगत नाही म्हणजे ती पोरगी याला पटणार नाही बघ. हा अरे कॉलर, अरे केवढा करतो तू त्या पोरीसाठी. समजा ती पोरगी तुला नाही बोलली तर, म्हणजे तिच्या मनात तसा काही असता तर तिने तुला सांगितलं असतं ना. आणि तू पण एकदम बिंदास खुल्लम खुल्ला नाव घेतला असता तिचा. अशी हिचकिच केली नसती. अरे नाव सांगून टाकायचं रे. सांगण्यात काय प्रॉब्लेम आहे? बोल ना तू, नाव सांग ना. सांग, नाव सांग. अरे पोरी आहे ना लय शहाण्या असतात, तुला माहितीये का? सहजासहजी असं कोणाला हो नाही बोलत त्या. आणि जर तू साडी दिली आणि तुला नाही बोलली मग काय करशील? बघ नाव सांगतो की काय, नाहीतर उगाच फसशील. अरे सांग दे तू, नाव सांग ना. सांग सांग, नाव सांग. सांग, नाव सांग. तुम्हाला नावच ऐकायचंय ना? हा? मग ऐका. त्या मुलीचं नाव आहे राधा. मला राधा खूप आवडते. खूप प्रेम करतो मी तिच्यावर. आणि ही साडी आहे ना, मी तिच्यासाठीच घेतलीये. तिला मी ही साडी देणार आणि माझ्या मनातलं ना सगळं सांगून टाकणार. आणि मला माहितीये तिच्या मनातही माझ्यासाठी प्रेमच आहे. याला काय झालं रे? एवढा कशाला सिरियस झाला? केवढा करतो तू त्या पोरीसाठी. समजा ती पोरगी तुला नाही बोलली तर, म्हणजे तिच्या मनात असं काही असतं तर तिने तुला सांगितलं असतं ना. कबीर, ए कबीर. ए अरे आपण सत्या. इथे काय करतोय? आपला इम्पोर्टेड काम होता तुझ्याकडे. हे बघ, एक तर तू राधाला असा डायरेक्ट विचारू नको. कसं आहे, पोरींना असं डायरेक्ट विचारलेलं आवडत नाही. आणि दुसरं म्हणजे आता तू देवाबाईला भेटायची जरुरी नाही. कळला काय? म्हणजे म्हणजे अरे देवाबाई आणि राधाचं पटत नाही ना. देवाबाईला जर कळला की ती मुलगी राधा आहे तर केवढा कावेल तो, लय भडकेल. आणि राधाला कळला ना तर, कळला ना तुला, तरी पण तू भायला भेटलास तर कम से कम राधाचं नाव नको सांगू त्याला. हा आपण याच्यापेक्षा मोठा आहे का बुके? तू मोठा बुचे नाही, मोठा प्रॉब्लेम घेतो ऍक्च्युली. तुमचं काय चाललंय काय यार?
तुला केस मधून निर्दोष सोडवण्याचा प्रयत्न. हा तुझं कसं आहे ना, त्या अदानी पेशंट सारखा झालाय. ज्याला आजार झालाय म्हणून गोळी घ्यायची आहे, पण त्या गोळीचे साईड वाले इफेक्ट त्याला माहिती नाही, जे आपल्याला माहिती आहे. अरे कसले साईड इफेक्ट? आणि मला ना तुमचं म्हणणं काय तेच कळत नाहीये. तुमचं म्हणणं नक्की काय? मी राधाला प्रपोज नको करू का देवाला नको भेटू आणि त्याला राधाचं नाव नको सांगू? हे बघ, आधी हा आपण गुंता सोडूया. अरे मग आम्ही कोण आले तुला अडवणार आहे? उलट आम्ही तुला मदतच करू. पण मला तुमचं म्हणणं काय तेच कळत नाहीये. हे आमचं म्हणणं सिंपल आहे, तू देवाबाईला राधाबाई बद्दल काय पण सांगायचं नाही. अरे उलट मी त्याला सांगितलं तर तो मला हेल्प करेल ना, काहीतरी मार्ग काढून देईल ना. उलट जिंकणारी केस हरून बसशील तू. मला तुमचं म्हणणं पटतंय. ऍक्च्युली मी देवापासून ना काही लपवू शकेन असं मला नाही वाटत. त्याला सांगावंच लागेल मला. नाही कबीर, हे बघ, ए, कबीर. अरे मला बाहेर डॉलीबाई, आपण ना लय ट्राय करतोय, पण नाही डॉलीबाई, आपण तुमच्याशिवाय नाही जगू शकतो. तुम्ही ना इकडे पाहिजे होत्या. मग तुम्ही बोलला असतात की देवा तो बघा तुटता तारा. देवा देवा बघितला तुटता तारा. अरे हे कबीर बाबा, तू कधी आला? हा तारा तुटला ना तेव्हाच. कबीर, तुला सांगू, जेव्हा आपण एखादी इच्छा अगदी मनापासून मागतो ना आणि हा तुटता तारा बघतो ना, आई शपथ, आपली इच्छा ना एकदम पूर्ण होते रे. चल काही. कबीर, तुला सांगू, आपण आणि डॉलीबाई ना नेहमी इकडे येतो, म्हणजे यायचो. आपल्याला ना पुढे काय करायचं आहे कधी कळलं नाही ना. एकदम टेन्शन आला, काहीतरी प्रॉब्लेम असेल ना, आपण नेहमी याकडे येतो आणि त्याला विचारतो, अरे काय करू? आई शपथ, आपल्याला ना सगळी उत्तरं देतो. देवा, आईला खूप मिस करतोयस ना? अरे तू टेन्शन नको ना घेऊस, मी आहे ना. हे बघ, आई ना लवकर परत येईल. बाबा. हे कबीर, देवा, आपला कबीर आहे ना, त्याला पाहिजे ते मिळू दे, खुश राहू दे आपला पोरगा. देवाला राधाचं नाव सांगू की नको? पंटरशी इच्छा नव्हती मी देवाला राधाचं नाव सांगावं, पण तुझी इच्छा नाहीये ना? ओके, मी देवाला राधाचं नाव सांगणार नाही. हे कबीर, अरे आपल्याला सांग, ते त्या स्पेशल माणसाला साडी दिली की नाही? अरे असं स्पेशल वगैरे नाही, माझी फक्त मैत्रीण आहे, बाकी काय नाही. कबीर, तू प्रेमात पडलायस. ते बघ, तारा तुटला. कबीर, तू खरंच प्रेमात पडलायस. हो. हे कबीर बाबा, अरे आपण जाम खुश आहोत. देवा, माझं ना तिच्यावर खूप प्रेम आहे, खूप. आणि तिचंही माझ्यावर आहे, मला माहितीये. तर ती ते कबूल नाही करत आहे. मला काय करायचं कळत नाहीये. मला ना तिच्या मनातल्या माझ्याबद्दलच्या प्रेमाची कबुली हवी आहे तिच्या तोंडून, पण कशी? कबीर, बाप आहोत आपण, आपल्याला ना तुझ्या डोळ्यात तिच्याबद्दलचं प्रेम जबरदस्त दिसतंय. आपण सांगतो ना तुला की तिचं पण ना तुझ्यावर जाम प्रेम आहे. अरे पण आपल्याला नाव सांग ना तिचं. अरे देवाबाई आणि राधाचं पटत नाही ना. देवाबाईला जर कळला की ती मुलगी राधा आहे तर केवढा कावेल, तो लय भडकेल. हे आमचं म्हणणं सिंपल आहे, तू देवाबाईला राधाबाई बद्दल काय पण सांगायचं नाही. नावात काय आहे? हे बघ, तिने होकार दिला ना तर मी तुला डायरेक्ट भेटवतोच ना. म्हणजे आपली भेट नक्की होणार. अरे आपण सांगतो ना,
ती तुला नक्की होच बोलणार. ते बघ, अरे परत तारा तुडला. म्हणजे नक्की खरं होणार.